Question 4. Find the minor and cofactors of each element of the determinant. D equal to 2, -1, 3, 1, 2, -1, 5, 7, 2. This determinant contains 9 elements. तर या डिटर्मिनंट मध्ये किती घटक आहेत? 9 घटक आहेत. 3 rows and 3 columns. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 elements आहेत. 3 rows. First row, second row, third row. 3 columns. First column, second column and third column. तर हा डिटर्मिनंट ह्याची ऑर्डर किती आहे? 3 आहे. डिटर्मिनंट ऑर्डर इज 3. तर इथे आपल्याला प्रत्येक एलिमेंट जे आहेत त्याचं मायनस काढायचं आहे, कोफॅक्टर काढायचं आहे. A11. Now A11 represent element in first row and first column. First column. इथे A11 फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट कोणता आहे? 2 आहे. तर इथे आता आपण एलिमेंट 2 चा मायनर आणि कोफॅक्टर काढू. Minors of A11 means M11. M11 represent minor of element which lies in the position first row and first column means A11. तर इथे आपल्याला M फॉर मायनर्स आहे. तर इथं ह्या एलिमेंटचे आपल्याला मायनर काढायचं. तर आता कोणते एलिमेंट्स घ्यायचे आपल्याला मायनर्स काढण्यासाठी 2 चे? तर ह्या रो मध्ये नसलेले एलिमेंट आणि ह्या रो मध्ये नसलेले एलिमेंट, रिमेनिंग एलिमेंट आपल्याला घ्यायचे आहेत. तर रिमेनिंग एलिमेंट्स आर 2, -1, 7 and 2. नाउ दिस इज सेकंड डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. तर ह्या डिटर्मिनंटची ऑर्डर किती आहे? 2 आहे. हा मोठा डिटर्मिनंटची ऑर्डर 3 आहे, पण ह्याची 2 आहे. तर आता इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन वजाबाकी सबट्रॅक्ट करायचे, तिरकस गुणाकार घेऊन वजाबाकी करायची. 2 into 2, 2 into 2 minus 7 into -1 means 4 minus. Now negative and -7 into -7 means +7. इथे प्लस साइन घेऊ आपण. 7. 4 + 7 11. 4 + 7 = 11. कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A11 दॅट इज 2. कोफॅक्टर ऑफ 2 आपल्याला काढायचे आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरायचा? हा Cij = -1 raised to I + j into minor of ij. तर इथे आपल्याला कोफॅक्टर ऑफ A11 मीन्स एलिमेंट 2 चे कोफॅक्टर काढायचं आहे. त्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरू. C11 रिप्रेझेंट कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A11. मग आता इथे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. -1 I + j. हियर I = 1 and j = also 1. I represent row and j represent column. I + j 1 + 1 1 + 1 into Mij means M11. Now M11 is 11. M11 = 11. So -1 raised to square 1 + 1 2. M11 is into 11. But -1 means -1 square = 1. Therefore 1 into 11 means 11. Cofactor of A11 is 11. Minor of A12. Here A12 is -1. तर -1 चे आपल्याला मायनर काढायचे आणि कोफॅक्टर काढायचा आहे. तर मायनर काढताना आपण कोणते एलिमेंट्स घ्यायचे? ह्या कॉलम मध्ये नसलेले आणि ह्या रो मध्ये नसलेले एलिमेंट घ्यायचे. म्हणजे रिमेनिंग एलिमेंट्स आर 1, -1, 5 and 2. Minor of A12
Now take this determinant 1, -1, 5 and 2. 1, 1, -1, 5 and 2. तर ह्या कॉलम मध्ये नसलेले आणि ह्या रो मध्ये नसलेले हे एलिमेंट्स आहेत, हे घ्यायचे नाही. तर रिमेनिंग एलिमेंट्स आर 1, -1, 5 and 2. 1, -1, 5 and 2. Now take here क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. तिरकस गुणाकार करून वजाबाकी करायची. 1 गुणिले 2 वजा 5 गुणिले ऋण 1 -1. 1 into 2 2 minus minus become here plus ऋण ऋण धन 5 गुणिले 1 5 7. मग इथे मायनर ऑफ A12 किती आहे 7 7. Co-factor of A12 equal to -1. Use this formula 1 plus 2 I plus j. Here I equal to 1, j equal to 2. I plus j 1 plus 2 into minor of M12. -1 raised to 3 and minor of A12 is 7 into 7. Now -1 cube equal to -1 because -1 square equal to 1 and 1 into -1 -1. Therefore -1 into 7 means -7. Cofactor of A12 is -7. C for cofactor. And 1 2 represent 1 represent row and 2 represent here column. And C for cofactor. Minor of A13. Here element A13 equal to 3, where 1 is first row and 3 is here column. इथे मायनर काढायचं आपल्याला. त्यासाठी आपण परत असे एलिमेंट्स घ्यायचे की ह्या कॉलम मध्ये नसलेले आणि ह्या रो मध्ये नसलेले. म्हणजे हा एलिमेंट नाही घ्यायचा, हा नाही घ्यायचा, हा नाही घ्यायचा, हा नाही घ्यायचा. तर हे रिमेनिंग जे आहेत 4 एलिमेंट ते घ्यायचे. मग इथे हा डिटर्मिनंट तयार होतो, छोटा डिटर्मिनंट ऑफ सेकंड ऑर्डर. नाउ टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. तिरकस गुणाकार घेऊन वजाबाकी करायची. 1 गुणिले 7 1 into 7 minus 5 into 2. 7 minus 10 means -3 or -3. Minor of A12 equal to M1. A13 equal to M13 equal to -3. Now cofactor of A13 means C13 equal to -1 raised to 1 plus 3. 1 plus 3 into M13 means -1 raised to 4. M13 is -3. Now -1 raised to 4 means -1 square into -1 square means 1 into 1 equal to 1. -1 square means 1. Square of negative number equal to a positive number. Now -1 raised to 4 means 1 into -3 means -3. Therefore cofactor of A13 equal to -3. Minor of A21 equal to minor of 21. A21 M21. तर इथे आपल्याला ह्या एलिमेंटचे मायनर काढायचे आहेत. A21 इज इक्वल टू 1. A21 हियर इज 1. ह्याचे आपल्याला काय करायचं मायनर्स काढायचे. तर परत कोणते एलिमेंट घ्यायचे तर ह्या रो मध्ये नसलेले आणि ह्या कॉलम मध्ये नसलेले. आता ह्या रो मध्ये कोणते एलिमेंट आहे 2 आणि -1. मग हे दोन घ्यायचे नाहीत. आणि ह्या कॉलम मधले कोणते 2 आणि 5. रिमेनिंग आर -1 3 2 7 and 2 हे एलिमेंट घ्यायचे ना. असा डिटर्मिनंट मग तयार होतो. -1
3 7 आणि 2 -1 3 7 2. आता इथे परत हा छोटा डिटर्मिनंट झालेल्या ऑर्डर 2 चा ह्याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. -1 × 2 - 7 × 3. मग -2 - 7 × 3 मीन्स 21. 7 3 21. मग -23. M21 = -23. Now cofactor of A21 means C21 = -1 raised to 2 + 1 into M21 means -1 cube. 2 + 1 cube. M21 is here -23 means -1 into -23 means +23. Therefore C21 = 23. तर इथे मायनर 21 किती आलेला आहे? -23 आला आहे आणि कोफॅक्टर आलेला आहे +23. Minor of A22. A22 here is 2. A22 2 मायनर काढायचं. तर ह्या कॉलम मधले आणि ह्या रो मधला एलिमेंट घ्यायचे, रिमेनिंग एलिमेंट घ्यायचे. म्हणजे 2 3 5 2 and take cross multiplication and then subtract. 2 × 2 4. 4 - 15 means -11. M22 means minor of A22. Now cofactor of A22 means C22 = -1. 2 + 2 into M22 means -1 raised to 4. M22 is -11. -1 raised to 4 means 1. 1 into -11 means -11. Therefore C22 = -11. Minor of A23 means -1. Here A23 is -1. आता कोणते एलिमेंट घ्यायचे? या कॉलम मधले नाही घ्यायचे आणि ह्या रो मधले एलिमेंट घ्यायचे नाहीत. रिमेनिंग एलिमेंट 2 -1 5 and 7. 5 and 7. Now take cross multiplication and subtract. 2 × 7 minus 5 × -1 means 14. Negative will come here. Positive 5 × 1 5 means 19. Cofactor of A23 means C23 = -1 raised to 2 + 3 into M23 means -1 raised to 5. M23 is 19 means -1 into 19 = -90. -1 raised to 5 = -1. Minor of A31 means 5. Element 5. M31 = -1 3 2 -1. Now take cross multiplication and subtract. 1 - 6. -1 into -1 1. 2 into 3 6 minus 5. M31 = -5. Cofactor of A31 = C31 = -1. 3 + 1 into M31. Now -1 raised to 4 means 1 and into -5 means -5. Therefore cofactor of 31 = -5. Cofactor of A31. Here A31 is 7. Cofactor of 7 means M31 equal to take elements, these remaining elements 2 3 means 2 3 2 3 1 and -1. Take cross multiplication and subtract. 2 into -1 2. 1 into 3 3 and subtract.
-2, -3 equal to -5. M32 equal to -5. Co-factor of A32 equal to C32 equal to -1. 3 plus 2 into M32. -1 raised to 5 into -5. -1 raised to 5 means -1 raised to 4 into -1. -1 raised to 4 is 1. 1 into -1 means -1. -1 and -5. Multiplication of -1 into -5 means 5. Therefore, cofactor of 32 equal to 5. Minors of A33 equal to M33. Here A33 element is 2. Therefore, take here remaining factor. Remaining elements 2, -1, 1, 2. Take cross multiplication and subtract. तिरकस गुणाकार घेऊन वजाबाकी करायची. 2 गुणिले 2 4. 1 गुणिले -1 ऋण 1. पण इथे वजाबाकी करायची. ऋण धन होणार. Negative become here positive. 4 plus 1 equal to 5. M33 equal to 5. Now cofactor of A33 means C33 equal to -1 raised to 3 plus 3. 3 plus 3 means 6. -1 raised to 6 equal to 1. And M33 is a 5. Therefore cofactor of A33 means C33 equal to 5.